मित्रांनो नमस्कार. पसायदान आणि आपल्या उद्योगातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे आपण मागच्या 10 व्हिडिओमधून पाहिलं. आजचा 11वा व्हिडिओ जो आहे तो आपण पुढच्या ओळी घेऊया. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. मित्रांनो, चंद्रमेजे अलांछन म्हणजे अलांछित, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग नाहीये, पण ते चंद्रासारखे शीतल आहेत. मार्तंड आहेत म्हणजे हुशार आहेत, पण तापहीन आहेत म्हणजे त्यांना त्यांच्या हुशारीचा गर्व नाहीये. लोकांना सदैव मदत करायला तत्पर आहेत. ज्ञानाचे ते सूर्य आहेत, पण त्याच्यामुळे लोकांना प्रकाश मिळतोय, अंधकार नाही करत आहेत कोणाला. ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो म्हणजे अशा सगळ्या माणसांचं एकत्र येणारा समुदाय म्हणजे तुमचं ऑर्गनायझेशन असं तयार व्हावं, असं आपण जर या ओळीचा अभिप्रेत असलेला अर्थ आपल्यासाठी घेतला तर मी माझ्या अनुभवावरून सांगतो. माझा पहिला आणि एकमेव जॉब मी टाटा सोबत केला आणि माझा तिथला अनुभव खरंच नोकरी ही कशी असावी आणि तुमचे सिनियर्स कसे असावेत, एक ऑर्गनायझेशन कसं असावं, याबद्दल मी अतिशय ग्रेटफुल आहे त्या ऑर्गनायझेशनला. मला असं कधीही माझ्या तिथल्या सिनियर्स सोबत वाटलं नाही काम करत असताना की ते सिनियर्स आहेत म्हणून नाहीशी वागतात, किंवा त्यांच्याकडे मी ज्यावेळेस काही मला आडेल आणि समजलं नाही आणि ते त्यांच्याशिवाय सोडवलं जाऊ शकत नाही, जेव्हा असं जायचं त्यावेळेस मला असं जाणवायचं की खूप जास्त प्रेमाने आणि खूप जास्त आत्मीयतेने ते माझी चौकशी करतायत किंवा मला ते मार्गदर्शन करतायत. इनफॅक्ट मी माझा इंटरव्ह्यू द्यायलाच गेलो होतो ना, त्यावेळेस मला सगळ्यात पहिला प्रश्न त्या रिसेप्शनिस्टने विचारला होता, तूने खाना खाया क्या? तू इतना दूर से आया, कारण मी संभाजीनगरहून मुंबईला गेलो होतो. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तूने खाना खाया, अच्छी तरीके से तेरा नींद हुआ है क्या? सो देर वॉज टोटल आत्मीयता इन दॅट कॉन्व्हर्सेशन. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. मला असं जाणवायचं तिथे प्रत्येक व्यक्ती ही आत्मीयतेने चौकशी करते, हुशार आहे, पण त्यांना आत्मीयता आहे, त्यांना माणसाला माणसासारखं वागवण्याची त्यांच्यामध्ये एक सहज भाव आहे. मित्रांनो, कुठलंही ऑर्गनायझेशन हे माणसांवर बिल्ड होत असतं. तुमच्याकडे चांगले सिस्टीम्स असू शकतात, तुमच्याकडे विचार चांगले असू शकतात, प्रॉडक्ट चांगला असू शकतो, पण शेवटी काम करणारी टीम ही ग्रेट असली पाहिजे. त्यांच्यामध्ये जो वातावरण आहे ते ग्रेट असलं पाहिजे आणि ते शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुमच्याकडे चंद्रासारखी, चंद्रमेजे अलांछन म्हणजे शीतल, कुठल्याही प्रकारचा डाग नसलेली म्हणजे दुर्गुण नसलेली, मार्तंड असतील, हुशार असतील, पण तापहीन असतील, एकमेकाची उणीधुणी काढणारी, एकमेकाला तू कसा चूक आहे, मी कसं बरोबर आहे हे न दाखवणारी, आणि ते सर्वही सदा सज्जन, ही सगळी मंडळी एकमेकांमध्ये मिसळत असलेली सोयरे होणारी मंडळी आहे. या प्रकारचं ऑर्गनायझेशन बिल्ड झालं पाहिजे. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येतं शिवाजी महाराजांनी याच प्रकारची माणसं जोडली. स्वराज्याचा सगळ्यात मोठा कणा किंवा स्वराज्याचा पाया काय होता, तर अशा प्रकारची माणसं होती, जे चंद्रमेसारखी होती पण अलांछित होती, मार्तंड होती पण तापहीन होती आणि सोयरे होती. तुमच्या ऑर्गनायझेशनला बिल्ड करण्याकरता अशी माणसं जोडा, तुमचं ऑर्गनायझेशन आपोआप वर जाईल. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. उद्या आपण पुढच्या ओळी घेऊया आणि परत भेटूया. धन्यवाद.